सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे। त्याला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे। त्या दिशेने आता तपासही केला जातोय। आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से। 6 महीने से वो यहाँ पे रह रहा है, लेकिन वो कई सालों से रह रहा है। आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो 7 साल से रह रहे 7 साल से रह रहे लेकिन 7 साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड, तो उन्होंने कुछ किया नहीं है। द रिमांड इज वेरी फॉल्टी। इंटरनेशनल इशू नहीं है, वो एक यंग बच्चा है, उसको स्केपगोट किया गया है। तर सैफवरच्या हल्ल्यामागे बांगलादेश कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे। अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलेलं आहे। हा आरोपी 6 महिन्यांच्या आधीच भारतामध्ये आला होता। आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नसल्याचंही पोलिसांनी म्हटलंय। भारतात घुसल्यानंतर आरोपीनं त्याचं नाव बदललं, कधी विजय दास तर कधी बिजॉय दास या नावानं तो वापरत होता। ठाण्यातल्या एका बारमध्ये तो हाऊसकीपिंगचंही काम करायचा। शरीफुलकडून बांगलादेशी मतदार कार्ड जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। त्यामुळे 3 वेगवेगळी नावं घेऊन हा बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात राहत होता। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद। आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलेलं आहे। आरोपी 6 महिन्यांच्या आधीच मुंबईमध्ये आला। 3 नावं त्यानं बदलली। आरोपीचं विजय दास, बिजोय दास या नावानं ठाण्यामध्ये वास्तव्य होतं। सैफ अली खानवर हल्ला केल्याची त्यानं कबुली दिलेली आहे। तर सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी आरोपी हा काही दिवस मुंबईत देखील वास्तव्याला होता। वरळी येथील एका पबमध्ये आरोपी सफाईचं काम करत होता आणि जवळच असलेल्या जनता कॉलनीत आरोपी वास्तव्याला होता। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वरळी येथील पबमध्ये आला आणि त्यानंतर एक रात्र आपल्या घरी राहिल्याची देखील माहिती आहे। तर वरळी येथील आरोपीच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाढ यांनी। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या प्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक असलेल्या मोहम्मद शरीफुलला अटक केलेली आहे। विशेष म्हणजे हा मोहम्मद शरीफुल काही दिवस मुंबईत देखील वास्तव्याला होता। आपण सध्या वरळी येथील जनता कॉलनीमध्ये। पोलीस तर मी नव्हतो, मी तर कामाला होतो। माझ्या मुलीने असं सांगितलं की असे व्यक्ती पोलीस आलेले तिथे 2 वेळा आणि ते इन्क्वायरी करतात आहे। मी लोक कशाबद्दल ज्ञाबद्दल ते सैफ अली खानचं काय झालं ना त्या प्रकरणाबद्दल ते इन्क्वायरी करतात आहे। ते अंडीवाला आहे, त्याचा धंदा आहे। तो सकाळचा येतो किंवा संध्याकाळचा येतो, येऊन जाऊन असतो, असं हे काय नाही कधी बघितलं असं काय। चेहरेपट्टी तर नाही माहिती, त्याच्याकडे कामाला आहेत ती पोरे येता जातात। आता हाच आहे की नाही मला एवढं ठाऊक नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाढ, साम टीव्ही, मुंबई।